ढोल. सातपुड्याच्या परिसरातील कंदमुळे, फळे, पाना-फुलांनी बहरलेले घनदाट जंगल. त्या जंगलात आदिवासी लोक राहायचे. निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गाचे नियम पाळून आदिवासी आपले जीवन जगत होते. अशा या आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. सातपुडा डोंगराच्या परिसरातील होळी महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रसिद्ध आहे. होळी उत्सवाची सुरुवात माघ पौर्णिमेला दांडा पूजनाने होते. आदिवासींच्या संस्कृती परंपरेने आलेल्या दांडा पूजनाने विशेष महत्त्व आहे. होळी पौर्णिमेला दांडापूजन झाले की सातपुड्यातील वाड्या-वस्त्यातून ढोलांचा आवाज घुमू लागतो. कुडाच्या घरांच्या सांदी कोपऱ्यात खुंट्याला बांधून ठेवलेले ढोल बाहेर निघू लागतात. मुख्य होळीच्या 15 दिवस अगोदर लहान मुलांची होळी सुरू होते. लहान मुले छोटी होळी पेटवून त्याच्या भोवती फेर धरून असतात. मुले होळी नृत्याचा सराव करतात आणि त्याच दिवसापासून ढोलांचा आवाज साऱ्या गावात आसमंतात घुमू लागतो. अख्ख्या सातपुड्यात ढोलावर थाप पडू लागते. फाल्गुन पौर्णिमेच्या होळीची जय्यत तयारी चालू होते. पोटापाण्याची गावं सोडून गेलेली मजूर या सणासाठी हळूहळू गावात येतात. आमच्या गावातील आमोशा ढोल्या आपल्या चिल्यापिल्यांना घेऊन सणासाठी गावात यायचा. अख्ख्या सातपुड्यात आमोशा ढोल्या प्रसिद्ध होता. आमोशा ढोल्या वाजू लागला की वाड्या पाड्यांवरची माणसे ढोलाच्या दिशेने नाचत नाचत येत असत. न थकता रात्र ढोल वाजवत आमोशा पटाईत होता. ढोलाचा सांगाडा आंब्याच्या किंवा सागाच्या लाकडापासून तयार केलेला असतो. त्यावर कातडी चढवतात. कुणी ढोलाची पाने बसवतात, कुणी दोऱ्या आवळतात. ढोलासाठी लाकूड कोणते वापरायचे, तो तासायचा कसा, त्याला कोणत्या प्राण्याच्या कातडीचे पान लावायचे, तो आवळायचा कसा, ढोलाचा नाद अख्खा सातपुड्यात घुमायचा कसा, ही सगळी माहिती आमोशा ढोल्याला माहीत होती. जणू काय या निसर्गाने त्याला ढोल बनवण्यासाठीच जन्माला घातले होते. म्हणून अख्ख्या सातपुड्यात त्याला आमोशा ढोला म्हणत असत. होळीचा दिवस जवळ आला तसतसे पाड्यावरचे ढोल डोंगरदऱ्यात आणि साऱ्या आसमंतात घुमू लागले. आमोशाची ढोलावरची थाप मजबूत झाली. यंदाच्या होळीत खूप ढोल वाजू, अख्खा सातपुडा दणाणून सोडू अशी जणू त्याने शपथ घेतली होती. होळीचा दिवस उजाडला. आमोशा सकाळपासूनच होळीजवळ ढोल घेऊन बसला होता. हळूहळू त्याने ढोलावर थाप मारायला सुरुवात केली. गावातील स्त्री-पुरुष, पोरे-बाळे ढोलाच्या दिशेने येऊ लागले. नकळत नाचायला सुरुवात झाली. सर्वजण एकमेकांचा हात धरून बेधुंदपणे नाचत होते. आमोशा मोठ्या रंगात येऊन ढोल वाजवत होता. बघता बघता लहान-सहान, थोरांमोठ्यांनी आमोशाभोवती रिंगण धरले. नाचाच्या चाली बदलत तहानभूक विसरून सर्वजण ढोलाभोवती नाचू लागले. नाच रंगात येता येता रात्र केव्हा झाली ते समजले नाही. पेटत्या होळीच्या भोवती पुन्हा नाच सुरू झाला. ढोलाचा वेग वाढला तसे नाचणारेही बेधुंद झाले आणि होळी जसजशी विसू लागली तसा ढोलाचा वेगही मंदावू लागला. आमोशाची ढोलावरची थाप एकदम मंदावली. तसा नाच एकदम थांबला. कधीही न थांबणारा आमोशाचा हात कसा काय थांबला म्हणून सर्वजण त्याकडे पाहू लागले आणि एकदम आरडाओरडा झाला. आमोशा ढोलाला सावरत धर्तीवर कोसळला होता. ढोलाच्या नादाबरोबर आमोशाचा श्वास अचानक बंद झाला. रानावनातील पाना-फुलांनी, पळस फुलांनी आमोशाची ढोली सजू लागली. सजवलेल्या ढोलीत आमोशा निवांत झोपला होता. पण त्याच्या ढोलाच्या आवाजाची प्रतिध्वनी सातपुड्याच्या रांगारांगातून घुमत होते. अख्खा गाव ढोलीभोवती दुःख गिळत बसला होता. जांगल्या बघत ढोलीजवळ आला. त्याने कथा लावली. आपण या निसर्गातील एक जीव. प्रत्येकाला जन्म आणि मरव निसर्गच देतो. झाड जन्माला येते आणि एक दिवस मरते म्हणून तर इतर झाडे दुःख करत बसत नाहीत. निसर्गचक्र थांबत नाही. प्राणी पक्ष्यांचे तसेच. माणूस निसर्गातील एक क्षुल्लक जीव. जांगल्या भगत पुढे बोलू लागला. आमोशा जन्माला आला होता तर त्याला मरण अटळ. आता उद्या त्याला सागाच्या झाडाखाली खोल खड्ड्यात गाडले जाईल. त्याचा देह मातीचा, त्याची मातीच होईल. तिथेच एखाद्या सागाची बी त्या मातीत रुजेल. त्याचा झाड होईल मोठं सागाचं झाड. त्याचा कोणीतरी ढोल बोलवेल. तो ढोल पुन्हा वाजू लागेल. ढोलाच्या रूपाने आमोशा आपल्यातच राहील. डोंगरदऱ्यातून नाद, लय आणि स्वर घुमू लागतील. आमोशाचा ढोल पुन्हा वाजू लागेल. सकाळ झाली होती आणि सूर्यानेही आमोशाचे अखेरचे दर्शन घेतले होते.